नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अमरावतीमधून एक मोठी माहिती समोर येत आहे। भाकरे यांच्यासोबत पंगा घेणाऱ्या नवनीत राणा यांचा मोठ्या फरकाने पराभूत त्या ठिकाणी ते झाले आहेत। 30,000च्या मताने त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। काँग्रेसचे बळवंत वानखेडे 30,000च्या मताने त्या ठिकाणी निवडून आले आहेत। त्यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच अनेक जणांचा विरोध होता। मात्र भाजपने नवनीत राणा यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली। त्या ठिकाणी नवनीत राणा यांचा मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे। इसी तरह से अमरावती में आप नागपुर के राइट में आ जाइए, नवनीत राणा 25,000 मतों से अब पीछे चल रही है। इसलिए देयर इज अ लॉट ऑफ बच्चू कडू खूब मुस्कुरा रहे होंगे। वो उन बच्चू कडू के बारे में दर्शकों को बता दीजिए जो महाराष्ट्र की पॉलिटिक्स से कम वाकिफ। मुझे सर एक भाजपचे नेते तुषार भारती यांनी सुद्धा राणांचा प्रचार करणार नाही असे स्पष्ट केले होते। विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा त्यांना विरोध होता। 2019 साली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा निवडून आल्या, परंतु त्यानंतर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला। मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांनीच नवनीत राणा यांना पाळलं असं देखील बोललं जात आहे। शेवटी नवनीत राणा यांचा अमरावतीमध्ये 30,000च्या मतांनी पराभव झालेला आहे।